नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरला आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. त्या पाठीमागच्या लेक्चरला आपण सीड टेक्नॉलॉजीची डेफिनेशन बघितलेली होती. त्यानंतर आपण सीड टेक्नॉलॉजीची प्रिन्सिपल बघितली. महत्त्वाची प्रिन्सिपल जेनेटिक प्रिन्सिपल आणि ॲग्रॉनॉमिकल प्रिन्सिपल आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितली. त्यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे, आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन ज्वार बघतोय. संकरित बीजोत्पादन ज्वारीचं कसं करायचं त्यासंबंधीचे पॉईंट्स आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितले. त्यामध्ये आपण बोटॅनिकल नेम ज्वारचं, फॅमिली, ओरिजिन बघितलं, सॉईल, लँड रिक्वायरमेंट बघितलं. त्यानंतर मेथड किंवा प्रिन्सिपल्स ऑफ हायब्रिड सीड प्रोडक्शन बघितलं. आता आज आपण पुढचा मुद्दा बघणार आहे, आयसोलेशन रिक्वायरमेंट. आयसोलेशन रिक्वायरमेंट म्हणजे काय? द मिनिमम सेपर डिस्टन्स फ्रॉम अ नेबरिंग प्लॉट टू अवॉइड कॉन्टॅमिनेशन. दोन प्लॉटमध्ये सुरक्षित अंतर. हायब्रिड सीड प्रोडक्शन आपण ज्यावेळेला करतो, संकरित बीजोत्पादन करतो, त्यावेळेला आपला प्लॉट दुसऱ्या प्लॉटपासून एक ठराविक अंतरावरती असावा, सुरक्षित अंतरावरती असावा. त्याला काय म्हटलं जातं? आयसोलेशन रिक्वायरमेंट. म्हणजे भेसळ होऊ नये म्हणून दोन प्लॉटमध्ये सुरक्षित अंतर असतं, याला आपण आयसोलेशन डिस्टन्स म्हणतो. बघा, ज्वारसाठी काय सांगितलं तिने डिस्टन्स. ज्वार इज अ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. ज्वार हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, बट 10% क्रॉस पॉलिनेशन ऑल्सो ऑकर. आणि 10% त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसुद्धा घडू शकतं. तर आयसोलेशन रिक्वायरमेंट्स काय दिलेत बघा. फील्ड ऑफ अदर व्हरायटीज अँड द सेम व्हरायटीज ऑफ ज्वार. ज्वारची अदर व्हरायटी कोणती वेगळी व्हरायटी असेल किंवा तीच व्हरायटी असेल तर 300 मीटर डिस्टन्स हे त्या प्लॉटपासून असावं. म्हणजे त्या तुमचा सीड प्रोडक्शनचा प्लॉट असेल तर त्या प्लॉटपासून 300 मीटर परिसरात, त्या 300 मीटर परिसरामध्ये दुसरं कुठल्याही ज्वारची व्हरायटी असू नये. त्यानंतर फॉर जॉन्सन ग्राससाठी 400 मीटर सांगितले. जॉन्सन ग्रास म्हणजे ह्याची फॅमिली ज्वारची फॅमिली सेम आहे, दोन्ही एकाच फॅमिलीमध्ये आहेत. मग अशा वेळेला क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस घडू शकतात, म्हणून 400 मीटर डिस्टन्स जॉन्सन ग्रासपासून पाहिजे. त्या परिसरामध्ये 400 मीटर परिसरामध्ये दुसरं कुठल्याही प्रकारचं जॉन्सन ग्रास हे नको. त्यानंतर तिसरं, फॉरेस्ट सोरगम चारावर्गीय जर ज्वारी असेल तर त्यासाठी 400 मीटर डिस्टन्स सांगितले. म्हणजे जॉन्सन ग्रास आणि चारावर्ग ज्वारी जवळजवळ 400 मीटर परिसरामध्ये आसपास असू नये. जवळ असेल तर क्रॉस पॉलिनेशन घडून येऊ शकतं. आणि ज्वारच्या अदर व्हरायटी किती मीटरवरती पाहिजे? 300 मीटर डिस्टन्सवरती पाहिजे. हे आयसोलेशन रिक्वायरमेंट्समधले हे 300 मीटर, 400 मीटर, 400 मीटर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, लँड प्रिपरेशन किंवा प्रिपरेटरी टिलेज. गिव डीप प्लॉविंग, क्रश द क्लॉड्स विथ नॉर्वेजियन हॅरो, कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न. गिव 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग. गिव डीप प्लॉविंग, खोलवर नांगरणी करा, क्लॉड क्रश करा हॅरोनं, म्हणजे ढेकळं फोडून घ्या, आणि स्टबल्स वगैरे असतील तर ते बर्न करून टाका, आणि 2-3 वेळा क्रॉसवाईज हॅरोईंग दिली की आपली जमीन तयार होऊन जाईल. लँड प्रिपरेशनलाच आपण पाठीमागं बघितलेलं आहे, प्रिपरेटरी टिलेज म्हटलं जातं. सोईंग सीझन अँड टाईम. खरीप जर असेल तर खरीपमध्ये जून टू जुलै या महिन्यामध्ये आपण पेरलं पाहिजे, आणि रब्बीमध्ये असेल तर सप्टेंबर टू ऑक्टोबर महिन्यामध्ये पेरलं पाहिजे. त्यानंतर सीड सोर्स. आता हे सीड प्रोडक्शनसाठी आपल्याला जर सोर्स कुठला पाहिजे, ऑप्टेन न्यूक्लियस और ब्रीडर सीड फ्रॉम अ सोर्स अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. न्यूक्लियस किंवा ब्रीडर सीडचं बियाणं आपण मिळवलं पाहिजे फ्रॉम अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. मान्यता दिलेल्या सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडूनच ते बियाणं तुम्ही खरेदी केलं पाहिजे. त्याला ॲथॉराईज मान्यता असेल त्या ॲथॉरिटीकडूनच ते बियाणं आपण खरेदी केलं पाहिजे बियाणं तयार करण्यासाठी. सोईंग मेथड्स, नॉर्मली ड्रिलिंग किंवा डिबलिंग पद्धतीनं आपण पेरणी करू शकतो हायब्रिड सीड प्रोडक्शनसाठी. त्यानंतर आता मेंटेनन्स ऑफ लाईन ए कन्सिस्ट ऑफ सोईंग 2 पॅरेंट्स. आपण मेंटेनन्स ऑफ ए लाईन आपण हायब्रिड सीड प्रोडक्शनच्या प्रिन्सिपलमध्ये बघितलं. ए लाईनचा पहिला बी लाईनबरोबर क्रॉस करायचा, परत मेल स्टराईल लाईन एचा क्रॉस आर, मेंटेनन्स लाईन आर बरोबर करून आपण हायब्रिड बियाणं तयार करतो. तर आता मेंटेनन्स ऑफ लाईन ए कन्सिस्ट, आता मेंटेनन्स ए लाईन आपल्याला तयार करायची आहे, तर त्यासाठी सोईंग 2 पॅरेंट्स, आपल्याला 2 पॅरेंट्स सोईंग करणं गरजेचं आहे. तर बघा, पहिलं फर्स्ट, द फिमेल पॅरेंट दॅट इज मेल स्टराईल लाईन ए. सेकंड, the male parent, pollinator parent, that is line B, are sown in the proportion of 4:2 row.
4 to 6 border rows ऑफ मेल पॅरेंट आर सोन ऑल अराउंड द फील्ड. पेरणी करत असताना जे मेल स्टराईल लाईन आहे त्याच्या 4 ओळी पेरायच्या, त्यानंतर 2 ओळी मेल पॅरेंट म्हणजे लाईन बीच्या पेरायच्या. हे पहिल्या वर्षी आपल्याला करावं लागेल. म्हणजे 4 ओळी फिमेल 2 ओळी मेल, परत 4 ओळी फिमेल 2 ओळी मेल, या पद्धतीने आपल्याला पेरायचं. आणि अराउंड 4 to 6 आणि त्या प्लॉटच्या भोवतीने क्रॉस पॉलिनेशन होऊ नये म्हणून 4 ते 6 ओळी कशाच्या पेरायच्या आहेत, मेल रोजच्या पेरायच्या आहेत. कारण का तेजेच पडले तर पोलन घेच त्या फिमेलवरती परावेत म्हणून. पॅटर्न लक्षात आला तुमच्या. 4 ओळी फिमेलच्या, 2 ओळी मेलच्या, परत 4 ओळी फिमेलच्या, परत 2 ओळी मेलच्या, आणि अराउंड त्या प्लॉटच्या भोवतीने 4 ते 6 ओळी मेल पॅरेंटच्या आपण सोईंग करायच्या आहेत क्रॉस पॉलिनेशन टाळण्यासाठी. लक्षात आलं. सोईंग पॅटर्न तुमच्या लक्षात आला. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर स्पेसिंग, अंतर किती ठेवलं पाहिजे बघा. रो टू रो स्पेसिंग असेल 2 ओळीमधलं अंतर 75 सेंटीमीटर 75 सेंटीमीटर पाहिजे. प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स 7.5 सेंटीमीटर. हे मेल अँड फिमेलसाठी दोन्हीसाठी डिस्टन्स आपल्याला मेंटेन ठेवावं लागेल. रो टू रो स्पेसिंग 75 सेंटीमीटर आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स आहे ते 7.5 सेंटीमीटर आपल्याला मेंटेन ठेवावं लागेल मेल आणि फिमेलमध्ये. म्हणजे 2 रोजमध्ये सोईंग करताना फिमेलची सोईंग करायचं असेल तर 75 सेंटीमीटर इंटू 7.5, मेलचं सोईंग करायचं असेल तरी पण 75 सेंटीमीटर इंटू 7.5 सेंटीमीटर. 2 ओळीतील 2 झाडातील अंतर आपल्याला मेंटेन ठेवावं लागेल. त्यानंतर सिडरेट, फिमेल पॅरेंट दॅट इज लाईन एसाठी सिडरेट आहे बघा 8 kg पर हेक्टर. 8 किलो बियाणं पर हेक्टर लागतं. फिमेलच्या ज्या ओळी आपण 4 ओळी फिमेलच्या पेरणार आहे त्यासाठी सिडरेट लागतो 8 kg पर हेक्टर. आणि मेल पॅरेंट दॅट इज लाईन बी, पण त्याला लाईन बी म्हणतोय, 4 kg पर हेक्टर. फिमेल पॅरेंटसाठी किती मेल पॅरेंटसाठी किती बियाणं लागतं आहे 4 kg पर हेक्टर. मेलसाठी 4 kg पर हेक्टर आणि फिमेलसाठी 8 kg पर हेक्टर. एवढं महत्त्वाचं आहे हे सिडरेट, सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट रोगिंग म्हणजे काय, आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. रोगिंग परत एक वेळ बघा. हे रोगिंगची शॉर्ट नोट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, ती व्यवस्थित तयार करून ठेवायची. रोगिंग मीन्स रिमूव्हल ऑफ टाईप volunteers and pollen shedder in a female rose start shedding pollen that is before flowering. Removal of type म्हणजे मॉर्फॉलॉजिकली डिफरंट प्लांट. म्हणजे जवारचं प्लांट आहे त्याला 5 पानं पाहिजे समजा, उंची 10 सेंटीमीटर पाहिजे, असं सगळं ठरलेलं गुणधर्म आहेत. हे सोडून समजा 5 पानाच्या ऐवजी 7 पानं असे जवारचं प्लांट सापडत असेल, उंची 15 सेंटीमीटर सापडत असेल, असं वेगळे काही गुणधर्म जर सापडत असतील, ठरलेल्या कॅरेक्टरपेक्षा वेगळे गुणधर्म त्या प्लांटमध्ये सापडत असतील तर त्याला आपण ऑफ टाईप प्लांट म्हणतो. व्हॉलेंटियर प्लांट्स म्हणजे अगोदर पेरलेली ज्वारीचे बी परत पेरलेले आपण नंतर पेरलेल्या ह्याच्यामध्ये जर व्हरायटीमध्ये जर ते सापडत असतील, आगंतुक झाडं सापडत असतील तर व्हॉलेंटियर प्लांट्स म्हणा. पोलन शेडर म्हणजे मेल रोजमध्ये समजा फिमेल प्लांट सापडत असतील किंवा फिमेलमध्ये मेलचे प्लांट सापडत असतील त्याला पोलन शेडर प्लांट्स आपण म्हणतो. अशी झाडं असतील तर ती सगळी झाडं फ्लॉवरिंगच्या अगोदर ही सगळी झाडं किंवा लवकरात लवकर ती झाडं प्लॉटमधून काढून टाकणं, त्या ऑपरेशनला रोगिंग्स म्हणजे टू रिमूव्हल ऑफ टाईप व्हॉलेंटियर्स पोलन शेडर इन अ फिमेल रोज स्टार्ट शेडिंग ऑफ पोलन दॅट इज बिफोर फ्लॉवरिंग. ऑल अबोव प्लांट्स आर पुल्ड आउट टू प्रिव्हेंट रिग्रोथ. हे झाडं असे तुम्हाला बघायला मिळालं तर लगेच ते पुल्ड आउट करा, काढून टाका, म्हणजे ह्याची वाढ होणार नाही. ऑल आउट क्रॉसेस आयडेंटिफाय बाय हाईट शुड बी रिमूव्ड. ऑल आउट क्रॉसेस म्हणजे असे काही झाडं तुम्हाला बघायला मिळते, म्हणजे एखादं अचानकच उंचीनं वाढलेली आहेत, वेगळी काही झाडं असतील तर ती प्लॉटमधली पूर्ण काढून टाकली जातात. त्याला काय म्हटलं जातं, रोगिंग. प्लांट्स इन बिटवीन द रोज, मेल प्लांट इन फिमेल रोज अँड ऑल्सो फिमेल प्लांट इन मेल रोज शुड बी रिमूव्ड. आत्ता तुम्हाला सांगितलं की पोलन शेडर प्लांट्स म्हणजे मेल प्लांट इन फिमेल रोज, फिमेलच्या रोमध्ये मेलची झाडं सापडत असतील किंवा फिमेल प्लांट हे मेलच्या रोमध्ये जर सापडत असतील तर अशी सगळी झाडं काढून टाकणं, त्या ऑपरेशनला रोगिंग म्हणतात. रोगिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे शॉर्ट नोटसाठी. समजलं का? रोगिंग मीन्स रिमूव्हल ऑफ टाईप व्हॉलंटियर अँड पोलन शेडर प्लांट इन अ फिमेल रोज बिफोर फ्लॉवरिंगच्या पूर्वी ऑफ टाईप व्हॉलंटियर आणि पोलन शेडर प्लांट्स आहेत ती काढून टाकणं, त्या ऑपरेशनला रोगिंग म्हटलं जातं. त्यानंतर त्यामध्येच बघा प्लांट्स ऑफ
other jawar variety and Johnson grass should be removed within isolation distance. त्याचबरोबर रोगिंगमध्ये जवारची काही झाडं, अदर व्हरायटी ज्वारीची काही झाडं सापडली किंवा जॉन्सन ग्रास सापडलं, आपल्याला गवत सापडलं, अशी काय सापडलं तर आयसोलेशन डिस्टन्सच्या मध्ये, म्हणजे तुमच्या प्लॉटपासून दुसऱ्या प्लॉटच्या अंतरामध्ये काही अशी झाडं सापडली तर ती सुद्धा काढून टाकणं गरजेचं आहे. त्या ऑपरेशनला रोगिंग म्हणतात. द पेस्ट अँड डिसीज अफेक्टेड प्लांट्स, पेस्ट रोग आणि किडीग्रस्त झाडं असतील ती काढून टाकणं. स्ट्रायगा वीड, स्ट्रायगा ज्यावरमध्ये पॅरासिटिक वीड आहे ते जर सापडलं तर ते सुद्धा त्या प्लॉटमधलं रिमूव्ह करणं, त्या ऑपरेशनला रोगिंग म्हटलं जातं. प्रॉपर अटेन्शन शुड बी गिवन ॲट फ्लॉवरिंग टाईम, हे बिफोर फ्लॉवरिंग हे ऑपरेशन आपल्याला करायचं आहे आणि प्रॉपर पूर्णपणे लक्ष आपलं फ्लॉवरिंग टाईमला पाहिजे. द रोगिंग शुड बी डन एव्हरी डे, आणि दररोजच्या दररोज असं इन्स्पेक्शन करत राहा. आणि प्लॉटमध्ये वेगळी काही झाडं पेरलेल्यापेक्षा काही वेगळं तुम्हाला तिथं सापडत असेल तर ते काढून टाकणं, त्या ऑपरेशनला रोगिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर आता फर्टिलायझर. रेनफेड क्रॉप असेल तर फर्टिलायझरचा डोस बघा. 40 kg नायट्रोजन प्लस 40 kg फॉस्फरस अँड 35 kg पोटॅश पर हेक्टर. 40 kg नायट्रोजन प्लस 40 kg फॉस्फरस आणि 35 kg पोटॅश, हा डोस पर हेक्टरला आपण ॲप्लाय करू शकता. आणि दुसरा राहिलेला सेकंड डोस ऑफ नायट्रोजन 40 to 60 kg पर हेक्टर इज गिवन 1 month आफ्टर सोईंग, आणि पेरल्यानंतर परत 40 ते 60 kg नायट्रोजनचा डोस 1 महिन्यानंतर पेरल्यानंतर द्या. हा रेनफेडसाठी डोस आपण बघितला. त्यानंतर इरिगेटेडसाठी डोस बघा. हे झालं जिरायती पद्धतीनं जर घेणं असेल आणि बागायती पद्धतीनं असेल तर 60 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस अँड 40 kg पोटॅश पर हेक्टर इज गिवन. 60 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस आणि 40 kg पोटॅश पर हेक्टरचा डोस आपण इरिगेटेडसाठी द्यायचा आहे. ॲडिशनल सेकंड डोस ऑफ नायट्रोजन 60 to 70 kg पर हेक्टर इज गिवन 1 month आफ्टर सोईंग, आणि 60 ते 70 kg नायट्रोजन हे ॲडिशनली आपण 1 महिन्यानंतर देऊ शकता, आफ्टर सोईंगनंतर देऊ शकता. हे झालं रेनफेडचा डोस आणि इरिगेटेडचा डोस फर्टिलायझरचा. त्यानंतर इरिगेशन, पाणी कधी दिलं पाहिजे बघा. इन खरीप सीझन फर्स्ट प्री सोईंग इरिगेशन इज गिवन. खरीप सीझनला प्री सोईंग, पेरण्यापूर्वी एक प्री सोईंग इरिगेशन आपण देऊ शकता. इरिगेशन शुड बी गिवन ॲट ॲन इंटरवल ऑफ 8 to 10 days. जवळजवळ 8 ते 10 इंटरवलनं, म्हणजे 8 ते 10 दिवसाच्या इंटरवलनं पाणी पिकांना द्या. इरिगेशन शुड बी गिवन ॲट ए क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. या पिकासाठी क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, ज्या काळात पिकाला पाणी देणं गरजेचं आहे त्या स्टेजेस बघा. सीडलिंग स्टेज, लहान रोप अवस्था, फ्लॉवरिंग स्टेज, ज्याला फ्लॉवरिंग स्टार्ट होतं ती स्टेज, आणि ग्रेन फिलिंग स्टेज, ज्याला दाणे भरतात त्या स्टेजला. ह्या 3 स्टेजेसला पाणी कमी नाही पडलं पाहिजे, म्हणजे उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल, चांगल्या प्रकारचं बियाणं आपलं तयार होऊ शकतं. हे झालं इरिगेशन. त्यानंतर इंटरकल्टिवेशन, आंतरमशागत आपण कोणती करू शकतो. हँड वेडिंग फॉलोड बाय 2 होईंग आर गिवन टू कंट्रोल वीड. एक भांगलने आपण करू शकतो, हँड वेडिंग करू शकतो, आणि त्याच्यानंतर 2 वेळा कोळपणी करू शकतो टू कंट्रोल वीड. प्री इमर्जन्स स्प्रेइंग ऑफ ॲट्रॅझिन इज इफेक्टिव्ह टू कंट्रोल वीड. प्री इमर्जन्स, आपण इमर्जन्स होण्यापूर्वी सीडलिंगचं ॲट्रॅझिन हे तणनाशक फवारू शकतो, त्यामुळे सुद्धा वीडचं कंट्रोल आपल्याला मिळू शकतं. प्री इमर्जन्स स्प्रेइंग ऑफ ॲट्रॅझिन इज गिवन टू कंट्रोल वीड. हे आत्ता तुम्हाला सांगितलं, प्री इमर्जन्स स्प्रेइंग, तणनाशक मारून सुद्धा ॲट्रॅझिन आपण वीडचं कंट्रोल करू शकतो. इंटरकल्टिवेशन म्हणजे आंतरमशागत आपण बघितली. त्यानंतर हार्वेस्टिंग. आता हे पीक काढले, या पिकाची ॲक्च्युअल काढणी कशी केली जाते आपण बघा. मेल रोज आर हार्वेस्टेड फर्स्ट अँड केप्ट सेपरेट. पहिल्यांदा मेल रोज आपण हार्वेस्ट करणार आहे, ते सेपरेट ठेवणार आहे. म्हणजे मेल रोज कट करायचं, आपण 4 ओळी फिमेल 2 ओळी मेल सांगितले, आणि अराउंड 4 to 6 रोज मेलच्या सांगितले. तर त्यामधले मेल रोज आहेत, त्याच्यापुढे इंडिकेटर प्लांट आपण लावलेले असतात, तर त्यामध्ये मेल रोज पहिल्यांदा हार्वेस्ट करायचा आणि ते सेपरेट ठेवायच्या. सेकंड, द फिमेल रोज आर हार्वेस्टेड वेन फुल्ली राईप. त्यानंतर फिमेल रोज हार्वेस्टेड करायच्या ज्यावेळेला त्या पूर्णपणे पक्व झालेल्या आहेत. हेड्स आर ड्राईड फॉर वीक. त्यानंतर ते उन्हामध्ये वाळवा, ड्राईड फॉर वीक बिफोर थ्रशिंग. थ्रशिंग म्हणजे मळणी करण्यापूर्वी ते जे कणसं आहेत ते वाळत ठेवा. थ्रशिंग कॅन बी डन बाय थ्रशर, आणि थ्रशरच्या साहाय्यानं मळणी मशीनमधून ते मळून घ्या. सीड शुड बी ड्राईड टू 10% मॉइश्चर कंटेंट बिफोर स्टोरेज. आणि
मळून झाल्यानंतर ते उन्हामध्ये वाळवा 10% मॉइश्चर लेवलपर्यंत आणि नंतर मग ते स्टोअर करून ठेवा. हे झालं हार्वेस्टिंग. त्यानंतर मेंटेनन्स ऑफ, आपण आत्ता बघितलं मेंटेनन्स ऑफ लाईन ए. लाईन एचं बियाणं कशा पद्धतीनं आपण तयार करणार त्याची संपूर्ण माहिती आपण लाईन ए क्रॉस विथ लाईन बी आणि त्यानंतर जे आपलं स्टराईल लाईनचं बियाणं आपल्याला तयार होतं त्याची संपूर्ण प्रोसेस आपण बघितली. आता त्याच पद्धती त्यानंतर मग मेंटेनन्स आपला दुसरा क्रॉस करवायचा आहे मेल स्टराईल लाईन ए विथ रिस्टोर लाईन आर. मग त्यासाठी आपल्याला रिस्टोर लाईनचं पण बियाणं पॅरलली तयार करून ठेवावं लागेल. ऑल कल्चरल प्रॅक्टिसेस आर कॅरीड आउट लाईक मेंटेनन्स ऑफ लाईन ए. लाईन ए सारखीच त्याची सगळी प्रॅक्टिसेस सॉईल क्लायमेट प्रिपरेटरी टिलेज हे बाकीची सेम सगळी प्रॅक्टिसेस आहेत त्याची लाईन एची जशी आहेत तशीच लाईन आरची आहेत. फक्त बदल कुठं आहे एक्सेप्ट सीड रेट तेवढा बदल आहे. 12 ते 15 kg पर हेक्टर, 12 to 15 kg पर हेक्टर सीड रेट आहे. 12 ते 15 kg बियाणं लागतं. यामध्ये मेल अँड फिमेल नाही, ही व्हरायटीच आहे लाईन आर. याच्यामध्ये मेल अँड फिमेल असा भाग नसतो. सीड रेट किती आहे 12 ते 15 kg पर हेक्टर आणि स्पेसिंग आहे 45 × 15 सेंटीमीटर, 45 × 15 सेंटीमीटर. हे दोन फक्त पॉईंट वेगळे आहेत. बाकीचे मुद्दे सॉईल क्लायमेट त्यानंतर सीझन हे बाकीचे सर्व पॉईंट्स मॅन्युअर फर्टिलायझर पूर्ण पॉईंट्स लाईन आरसाठी सेम असणार आहेत. फक्त दोन पॉईंट्स फक्त बदल. सीड रेट 12 ते 15 kg पर हेक्टर आणि स्पेसिंग आहे 45 × 15 सेंटीमीटर. मेंटेनन्स ऑफ रिस्टोर लाईन दॅट इज लाईन आरसाठी हे सगळे कल्चरल प्रॅक्टिसेस हे लाईन ए सारखीच आहेत. फक्त सीड रेट आणि स्पेसिंग तेवढं बदललेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्शन ऑफ हायब्रीड जवार सीड. आता ॲक्च्युअल आपल्याला प्रोसेस बघायचं आहे. टेक्निकल मुद्दे महत्त्वाचे आहेत यामधले. लाईन ए आपण तयार करून घेतली, लाईन आर तयार करून घेतली. आता लाईन ए आणि लाईन आरचा क्रॉस कसा केला जातो आणि त्यापासून जे आपलं सर्टिफाईड सीड या ठिकाणी तयार होतं त्याला आपण हायब्रीड सीड म्हणतो. ते हायब्रीड सीड कशा पद्धतीने तयार होतं ती या प्रॅक्टिसेसमध्ये आपण बघणार आहे. हायब्रीड सीड इज प्रोड्यूस्ड बाय क्रॉसिंग मेल स्टराईल लाईन दॅट इज लाईन ए, जी आपण बघितली. आपण मेल स्टराईल लाईन ए तयार करून ठेवली लाईन ए विथ रिस्टोर लाईन दॅट इज लाईन आर इन अँड आयसोलेटेड फील्ड. लाईन ए आणि लाईन आरचा क्रॉस करून जे बियाणं तयार होतं ते हायब्रीड बियाणं तयार होतं. आता यामध्ये बघा सॉईल क्लायमेट लँड रिक्वायरमेंट ऑन अँड अदर प्रॅक्टिसेस इज सिमिलर टू दॅट फॉर मेंटेनन्स ऑफ मेल स्टराईल लाईन ए एक्सेप्ट फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजे लाईन ए आणि लाईन आरचं आपण क्रॉस हायब्रीड बियाणं तयार करणार आहे. पण याच्यासाठी जे प्रॅक्टिसेस म्हणजे सॉईल आहे क्लायमेट आहे प्रिपरेटरी टिलेज सीड रेट सोईंग सीझन अँड टाईम इरिगेशन इंटरकल्चरिंग ऑपरेशन हे सगळे मुद्दे जसे एचे आहेत तेच मुद्दे हे लाईन ए आणि इंटू लाईन आरचा जो क्रॉस आहे त्यामध्ये आहे. ते सेम मुद्दे दोन्हीसाठी राहतील. फक्त काही मुद्द्यामध्ये बदल आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. आता ते मुद्द्यामध्ये कोणत्या मुद्द्यामध्ये फक्त बदल आहे तो मुद्दे फक्त तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आपण बघतोय प्रोडक्शन ऑफ हायब्रीड जवार सीड दॅट इज लाईन ए क्रॉस विथ लाईन आर. स्पेसिंगमध्ये बदल आहे बघा. स्पेसिंग तिने काय सांगितलं रो टू रो स्पेसिंग आहे 75 to 90 सेंटीमीटर. प्लांट टू प्लांट स्पेसिंग आहे 7.5 सेंटीमीटर. रो टू रो दोन ओळीमधलं अंतर आहे 75 ते 90 सेंटीमीटर आणि दोन झाडामधलं अंतर असणार आहे 7.5 सेंटीमीटर. रो टू रो डिस्टन्स आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स दिलेलं आहे 75 to 90 सेंटीमीटर हे रो टू रो डिस्टन्स आहे आणि प्लॅन टू प्लॅन 7.5 सेंटीमीटर हे स्पेसिंग झालं. दोन ओळीमधलं आणि दोन झाडामधलं अंतर आपल्याला सांगितले. त्यानंतर सीड सोर्स. आता बियाणं कुठून घेतलं पाहिजे बघा. फाउंडेशन सीड ऑफ लाईन ए अँड लाईन आर शुड बी ऑप्टेन्ड फ्रॉम सोर्स रिकमेंडेड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. आपल्याला लाईन ए आणि लाईन आरचं बियाणं फाउंडेशन बियाणं हे सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून आपण घेतलं पाहिजे. फाउंडेशन बियाणं लाईन ए आणि लाईन आरचं ॲथोरायझर एजन्सीकडून सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून हे बियाणं मिळवलं पाहिजे बियाणाचा प्लॉट तयार करण्यासाठी. आता सीड रेट बघा.
फिमेल पॅरेंटसाठी सीड रेट आहे 8 kg पर हेक्टर आणि मेल पॅरेंटसाठी सीड रेट आहे 4 kg पर हेक्टर. फिमेल पॅरेंटसाठी ज्या फिमेल ओळी आपण पेरणार आहे त्याच्यासाठी सीड रेट आहे 8 kg पर हेक्टर आणि मेलसाठी आहे 4 kg पर हेक्टर. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सीड रेट महत्त्वाचा आहे. त्यानंतर हा सीड रेटचा भाग आता आपण बघितला 8 kg आणि 4 kg पर हेक्टर. त्यानंतर आयसोलेशन रिक्वायरमेंट्स. आता याच्यामध्ये सुरक्षित अंतर किती ठेवलं पाहिजे, आयसोलेशन रिक्वायरमेंट्स महत्त्वाचे आहेत बघा. आयसोलेशन रिक्वायरमेंट्स म्हणजे काय, मिनिमम सेपर डिस्टन्स फ्रॉम अ नेबरिंग प्लॉट टू अवॉइड द कॉन्टॅमिनेशन. 2 प्लॉटमध्ये सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. जवळजवळ जर आपण ते 2 प्लॉट हायब्रिड बियाणं तयार करण्याचे ठेवले तर हे जे मेल पॅरेंटचे परागकण फिमेल पॅरेंटवरती जाऊन पडतील, तिकडचे मेल पॅरेंटचे इकडे फिमेलवरती, आणि इच्छित क्रॉस जो आपल्याला घडवायचा तो घडू शकणार नाही. यासाठी 2 प्लॉटमध्ये सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. त्याला काय म्हणलं जातं, आयसोलेशन रिक्वायरमेंट. आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम अदर व्हरायटी अँड सेम हायब्रिड. तेच हायब्रिडचा क्रॉस जर जवळ कुठं घडत असेल किंवा अदर व्हरायटी ज्वारीची असेल तर ते 200 मीटर परिसरामध्ये, त्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या ज्वारीची दुसरी व्हरायटी किंवा तीच व्हरायटी तयार करायला घेतली नाही पाहिजे. म्हणजे 200 मीटर परिसरामध्ये त्याला बंदी असावी. आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम हायब्रिड सेम मेल पॅरेंट. आयसोलेशन डिस्टन्स सेम मेल पॅरेंट असणारी जवळ कुठं, म्हणजे सेम मेल पॅरेंट आहे आणि तो 200 मीटर परिसरामध्ये घेतला नाही पाहिजे. म्हणजे त्या 200 मीटर परिसरामध्ये दुसरा मेल पॅरेंट कुठला, म्हणजे जो आपण आत्ता हायब्रिडसाठी जो मेल पॅरेंट वापरणार तोच मेल पॅरेंट 200 मीटर परिसरामध्ये असो, तेवढं विलगीकरण अंतर त्या 2 प्लॉटमध्ये पाहिजे. 200 मीटर एवढं डिस्टन्स त्या 2 प्लॉटमध्ये पाहिजे. आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम जॉन्सन ग्रास अँड फॉरेस्ट सोरगम. जॉन्सन गवतासाठी आणि चारावर्गीय ज्वारीसाठी 400 मीटर परिसरामध्ये हे पीक आपण घेऊ शकत नाही. ह्याच्यासाठी विलगीकरण अंतर सांगितलेलं आहे 400 मीटर. हे डिस्टन्स महत्त्वाचे आहे. 200 मीटर अदर व्हरायटीसाठी अँड सेम हायब्रिडसाठी, 200 मीटर सेम मेल पॅरेंटसाठी आणि जॉन्सन ग्रास आणि फॉरेस्ट ग्राससाठी 400 मीटर डिस्टन्स आपण म्हणजे त्या 400 मीटर परिसरामध्ये दुसरी पिकं घेतली नाही पाहिजे जॉन्सन ग्रास आणि फॉरेस्ट सोरगमची. त्यानंतर सिंक्रोनायझेशन म्हणजे काय बघा. सिंक्रोनायझेशन ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट. दोन्ही एकाच वेळेला मॅच्युरिटीला आणणं, मेल अँड फिमेल पॅरेंट, त्याला सिंक्रोनायझेशन म्हटलं जातं. सिंक्रोनायझेशन ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट. फॉर अचिव्हिंग परफेक्ट सिंक्रोनायझेशन इन फ्लॉवरिंग, मेल पॅरेंट इज सोन 4 to 6 days अर्लियर दॅन द फिमेल पॅरेंट. दोन्हीचं फ्लॉवरिंग पिरियड एकाच वेळेला येण्याच्या दृष्टीनं आपण मेल पॅरेंट हा 4 ते 6 दिवस अगोदर पेरला पाहिजे. म्हणजे दोन्हीचं फ्लॉवरिंग टाईम एक येईल आणि इकडचे परागकण मेल पॅरेंटचे परागकण फिमेलवरती जाऊन पडतील आणि जास्तीत जास्त पॉलिनेशन घडून येईल. यासाठी मेल पॅरेंट हा 4 ते 6 दिवस अगोदर पेरला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर लेआउट फॉर सोईंग प्लॅन तुम्हाला दिलेला आहे. ही डायग्रॅम व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये सोईंग प्लॅन महत्त्वाचा आहे बघा. 4 डॉटेड लाईन दाखवलेत, 4 डॉटेड लाईन. तर या 4 डॉटेड लाईन आहेत त्या फिमेल पॅरेंटच्या. त्यानंतर कंप्लीट लाईन 2 दाखवलेत त्या मेल पॅरेंटच्या. 4 रोज ऑफ फिमेल पॅरेंट, 2 रोज ऑफ मेल पॅरेंट. त्यानंतर 4 रोज ऑफ फिमेल पॅरेंट, त्यानंतर 2 रोज ऑफ मेल पॅरेंट. आणि पूर्ण प्लॉटच्या भोवतीने तुम्हाला दाखवलेत 4 to 6 रोज ऑफ मेल पॅरेंट. ही डायग्रॅम परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहे. या डायग्रॅममध्ये पेरणीचा आराखडा तुमच्या लक्षात येईल. 4 ओळी फिमेलच्या पेरलेत, त्यानंतर 2 ओळी मेलच्या पेरलेत. डॉटेड लाईन दाखवलेत त्या फिमेलच्या, त्यानंतर कंप्लीट लाईन दाखवलेत त्या मेलच्या. 4 ओळी फिमेल, 2 ओळी मेल, त्यानंतर 4 ओळी फिमेल, त्यानंतर 2 ओळी मेल, परत 4 ओळी फिमेल पेरलेत. याच पद्धतीनं आपल्याला पेरणी करायची आहे. आणि मेल पॅरेंटच्या पुढं इंडिकेटर प्लांट, म्हणजे मेल पॅरेंट ओळखा. आता पेरल्यानंतर कुठली मेल आहे आणि कुठलं फिमेल आहे ओळखू शकत नाही आपण. म्हणून जिथं मेल पॅरेंट पेरलं आहे त्याच्यासमोर इंडिकेटर प्लांट आपण ताक द्यांचे आपण लावू शकतो. त्याच्यासमोर म्हणजे आपल्याला लक्षात येईल मेल पॅरेंट कुठले आहेत आणि फिमेल पॅरेंट कुठले आहेत. आणि काढणीच्या वेळेला ते
सोपं जाईल. हा लेआउट अतिशय महत्त्वाचा आहे. 4 ओळी फिमेलच्या, 2 ओळी मेलच्या आणि 2 इंडिकेटर प्लांट मेलच्या पुढं लावायचे आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लेआउट फॉर सोईंग डायग्रॅम व्यवस्थित तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित काढा, लक्षपूर्वक ते लक्षात ठेवा. रोगिंग, त्यानंतर रोगिंग म्हणजे काय? इट इज सिमिलर टू दॅट ऑफ मेंटेनन्स ऑफ मेल स्टराईल लाईन, दॅट इज लाईन. रोगिंगची माहिती आपण अगोदर बघितली आहे. रोगिंग म्हणजे काय? तो रिमूव्हल ऑफ टाईप व्हॉलेंटियर अँड पोलन शेडर प्लांट बिफोर फ्लॉवरिंग, इट इज कॉल्ड ॲज रोगिंग. रोगिंगची माहिती आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितली, तीच माहिती सेम जशीच्या तशी लिहायची आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे हायब्रिड जवार, हायब्रिड अँड देअर पॅरेंट्स. आता नवीन व्हरायटीचा क्रॉस आपण लाईन, फिमेल पॅरेंट म्हणजे लाईन ए अँड मेल पॅरेंट म्हणजे लाईन आर, यांचा क्रॉस आपण करणार आहे. CSH1 व्हरायटी आपल्याला मिळवायची असेल तर फिमेल पॅरेंट कोणता पाहिजे बघा? CK60A × IS84. CK60A. CSH1 म्हणजे काय बघा? CSH1 कोऑर्डिनेटेड सॉर्गम हायब्रिड 1 ही व्हरायटी आहे. ही व्हरायटी मिळवायची आपल्याला, तयार करायची असेल तर कोणत्या मेल अँड फिमेलचा क्रॉस घडवायला पाहिजे? CK60A. CK म्हणजे कंबाईंड कॅपेर 60A × IS म्हणजे इंडियन सॉर्गम 84. आता हे लॉंग फॉर्म तुम्ही काय लक्षात ठेवले नाहीतरी चालतील, पण ह्या व्हरायटी तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. CSH1 ही व्हरायटी कशी तयार झाली? फिमेल पॅरेंट पहिल्यांदा आहे, त्यानंतर मेल पॅरेंट दिला. फिमेल पॅरेंट CK60A, मेल पॅरेंट IS84. CSH2 व्हरायटी कशी तयार झाली? CK60A × IS3691. CSH3 व्हरायटी कशी तयार झाली? MS 2219-A × IS3691. CSH4 व्हरायटी कशी तयार झाली? MS 1036A × IS3924. CSH5 व्हरायटी कशी तयार झाली? MS 2077A × CS, हे तर चुकलं आहे बघा, CS 3541. CS 3541. CSH5चे पेरेंट्स बघा, MS 2077A × मेल पॅरेंट CS आहे. CS ते चुकलेलं आहे, CS 3541 पाहिजे. CS 3541. CSH7R कशी तयार झाली? MS -36A × CS 168. CSH7 झालं ते. त्यानंतर CSH8R MS 36A PD-3-1-11. CSH9R ही व्हरायटी कशी तयार झाली? MS 296A × CS 3541. आणि CSH16 ही व्हरायटी कशी तयार झाली? MS -27A × CS 43. तर यात मी काही ठिकाणी डॉट केलेत बघा, महत्त्वाचे व्हरायटी आहेत. CSH1, CSH2, CSH5, CSH9R. आर म्हणजे रब्बी. ह्या 4 व्हरायटीचे फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हे फिमेल पॅरेंट कोणता आणि मेल पॅरेंट कोणता? फिमेल पॅरेंट जर आपण पेरायचं असेल तर 4 ओळी फिमेलच्या, 2 ओळी मेलच्या आणि त्याने अराउंड 4 to 6 रोज मेल पॅरेंटच्या. हायब्रिड्स अँड देअर पॅरेंट्स हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये फिमेल पॅरेंट कोणते, मेल पॅरेंट कोणते, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. लक्षात आलं? हायब्रिड्स अँड देअर पॅरेंट्स आपण पेरणीची कोणत्या पद्धतीने करायचे ज्वारीची, त्याची माहिती या भागामध्ये बघितलेली आहे, हायब्रिड्स अँड देअर पॅरेंट्समध्ये. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट जवारमधले पेस्ट ऑफ जवार कोणते आहेत? स्टेम बोरर आहे, ॲफिड्स आहे, इयर एड, मिच फ्लाय आहे, आर्मी वर्म्स आहेत. स्टेम बोरर म्हणजे खोडाळी. आपण खोडाळीची माहिती वारंवार अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या. ॲफिड रस शोषण करणारे अळी आहे. मिच फ्लायचा नेचर ऑफ डॅमेज बघा. मिच फ्लाय काय करतं? डेव्हलपिंग ओव्हरीज खातं आणि एम्प्टी इयर हेड फॉर्मेशन होतं, मोकळी कंस तयार होतात. ही ओव्हरीज डायरेक्ट खाऊन टाकतं आणि याच्या कंट्रोल करायचा असेल तर झोनल मेथड ऑफ सोईंग आपण वापरली पाहिजे. एकाच वेळेला सगळ्यांनी पेरणी, एकाच वेळेला औषध फवारणी असं जर केलं तर आपण मिच फ्लायचं कंट्रोल करू शकतो. आर्मी वर्म म्हणजे लष्करी आळी. इट फीड फ्रॉम मार्जिन टुवर्ड्स द मिड ट्रिप. कडनं खात मध्ये खात येतं, त्याला आर्मी वर्ममधलं लष्करी आळी म्हटलं जातं. हे पण महत्त्वाचे आहे. 4 पेस्ट सगळ्यात महत्त्वाच्या आहेत जवारवरच्या, या अगोदर बघितले, त्यामुळे मी परत एक्सप्लेन इथं करत नाही. त्यानंतर ग्रेन स्मट, लूज स्मट आणि डाउनी मिल्ड्यू हे 3 डिसीज आहेत.
ग्रेन्समट आणि लूसमट म्हणजे कानी आपण म्हणतो, काळी कंस पडतात आणि त्याच्यावरती कंट्रोल मेजर आपण सल्फर पावडर बघितलेला आहे. डाउनी मिल्डू याच्यामध्ये क्लोरॅटिक स्पॉट्स ऑब्झर्व होतात, येलोइश ग्रीनिश स्पॉट्स आपल्याला मिळतात आणि याच्यावरती कंट्रोल मेजर कॉपर फंगीसाईड आपण करू शकतो. हे झाले पेस्ट अँड डिसीज जवारमधले, अगोदर रिपीट झालेले आहेत त्यामुळे मी परत तिथे एक्सप्लेन करत नाही. त्यानंतर महत्त्वाचं आहे जे फोटो बघा, तुम्हाला बघण्यासाठी तुमच्या लक्षात राहण्यासाठीचे फोटो दिलेत. स्टेम बोरर बघा, खोडामध्ये शिरलेली आहे. इयरहेड मीच और मीच फ्लाय डेव्हलपिंग ओव्हरीज खात आहे ते. इयरहेड मीच फ्लाय हे 2 पेस्ट आहेत. त्यानंतर आर्मीवर्म लष्करी आळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते. लष्करी आळी ॲफिड्स रस शोषण करणारी आळी, त्याचे फोटो तुमच्या पुढे दाखवलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर ग्रेन्समट बघा, काळी कंस पडलेत. त्यानंतर लूज झालेलं आहे, लूजमट झालेलं आहे. त्याच्यावरती इफेक्टिव्हली कंट्रोल करण्यासाठी आपण सल्फर पावडरचा वापर करतो. त्यानंतर एक शॉर्ट नोट आहे, रूट पॅरासिटिक वीड ऑफ जवार, दॅट इज स्ट्रायगॉन जवार. हे रूट पॅरासाइट आहे, रूटवरती वाढणारं परोपजीवी आहे आणि त्याचं आता माहिती बघा. इट इज द रूट पॅरासाइट वीड ऑफ जवार, लोकली नोन ॲज तलप ऑर विचवीड. हे रूट पॅरासाइट आहे आणि लोकली आपण त्याला तलप म्हणतो किंवा विचवीड म्हणतो इंग्लिशमध्ये. ते काय करतं बघा, विथ द हेल्प ऑफ स्पेशल ऑर्गन नोन ॲज होस्ट्रिया इट मेक कनेक्शन विथ जवार झायलेम अँड गेट्स वॉटर मिनरल अँड प्रिपेअर इट्स ओन फूड. ते काय करतं तर जवारच्या कनेक्शन विथ जवार झायलेमवरती कनेक्शन करतं. त्या ऑर्गनला काय म्हणलं, तो होस्ट्रिया म्हटलं जातं. सेपरेट जवारच्या जे रस शोषण करतं, जवारची अन्न फूड मटेरियल सगळं वाहून नेणारी नलिका आहे, झायलेम आहे, त्या झायलेमबरोबर कनेक्शन करतं आणि सगळं वरती जाणारं फूड स्वतःकडे ओढतं आणि स्वतःची वाढ घडवून आणतं. हे पॅरासायटिक वीड आहे. जसं आपण मँगोमध्ये लोरॅन्थस बघितलं तसं हे ते स्टेमवरती वाढतो आणि हे स्ट्रायगा कशावरती वाढतो, रूटवरती वाढतो आणि स्वतःची वाढ कंप्लीट करून घेतं. त्याला रूट पॅरासाईट म्हटलं जातं आणि लोकली आपण तलप किंवा विचवीड म्हणतो. आणि याचं कंट्रोल करायचं असेल तर स्प्रे क्रॉप्स विथ डिकोटॉक्स हे औषध वापरून आपण कंट्रोल करू शकतो. ॲट द रेट ऑफ 1 kg इन 500 लिटर वॉटर 2 to 3 times ॲट ॲन इंटरवल ऑफ 15 days. 2 ते 3 वेळा त्याचे स्प्रे आपण 15 दिवसाच्या अंतराने घेतले तर इफेक्टिव्हली कंट्रोल आपण रूट पॅरासायटिक वीड स्ट्रायगाचं करू शकतो. हे रूट पॅरासाईट आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये हे पेस्ट अँड डिसीजच्या भाग संपल्यानंतर पुढं हार्वेस्टिंग. आता हे आपण सर्व क्रॉसिंग प्रोग्राम केलेला आहे, व्हरायटी बघितलेल्या आहेत. आता हार्वेस्टिंग ॲक्च्युअल काढणी कशी केली जाते बघा. मेल रोज हार्वेस्टेड फर्स्ट टू अवॉइड ॲडमिक्चर. आपण काय केलं आहे, फिमेल रोज 4 ओळीत 2 ओळी मेलच्या पेरलेत आणि त्याच्या मेलच्या पुढं काय तुम्हाला मेल रोज पेरले त्या ओळखण्यासाठी त्याच्या पुढं काय केले आपण की ताग किंवा डेंच्याचे इंडिकेटर प्लांट लावलेत आणि सनफ्लावर किंवा ताग डेंच्या असे लावलेत आपण. त्याच्यात आपल्याला ओळखतं आहे की हे मेल रोज आहेत. मग काय करायचं, पहिल्यांदा मेल रोज हार्वेस्ट करून घ्यायच्या, त्याची काढणी करून घ्यायची. आफ्टर मॅच्युरिटी फिमेल रोज आर हार्वेस्टेड टू कलेक्ट हायब्रिड सीड. आपल्याला बियाणं कुठं तयार होणार आहे तर फिमेलवरती, मेल आणि फिमेलचा क्रॉस होऊन कुठं बियाणं तयार होणार आहे तर फिमेल रोजवरती बियाणं तयार होणार आहे. मग फिमेल रोज मॅच्युअर झालं की हायब्रिड सीड आपल्याला त्यापासून मिळू शकतं. त्यानंतर नॉर्मल इयर हेड आर ड्राईड फॉर वीक. त्यानंतर ते सगळे कंस आहेत ते वाळवा आठवड्याभरासाठी. देन थ्रश बाय युजिंग थ्रशिंग मशीन. त्यानंतर मळणी मशीनमधून मळून घ्या. द सीड इज ड्राईड अप टू 10% मॉइश्चर. 10% मॉइश्चरपर्यंत ते वाळवा आणि स्टोअर करून ठेवा. हे झालं हार्वेस्टिंग. त्यानंतर सीड यील्ड, उत्पादन किती मिळते आपल्याला बघा. सीड यील्ड किती मिळतं, 4 to 6 क्विंटल पर हेक्टर. जवळजवळ 4 ते 6 क्विंटल उत्पादन. हे तर जी झालं बघा, ते चुकलं, प्रिंटिंग मिस्टेक आहे. 4 to 6 क्विंटल पर हेक्टर सीड यील्ड आपल्याला 4 ते 600 किलो हेक्टरला बियाणं आपल्याला मिळू शकतं किंवा 4 ते 6 क्विंटल पर हेक्टर बियाणं आपलं तयार होतं. हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, तेवढं लक्षात ठेवा. 4 ते 6 क्विंटल पर हेक्टर बियाणं आपलं तयार होईल हायब्रिड सीड. या पद्धतीनं संकरित ज्वारीची पैदास आपण करू शकतो. या भागामध्ये आजच्या आपण लेक्चरमध्ये संपूर्ण हायब्रिड सीड तयार करण्याची प्रोसेस बघितली. आपण पहिल्यांदा बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, सॉईल, क्लायमेट, मेथड, प्रिन्सिपल बघितलं. त्यानंतरच्या भागामध्ये मेंटेनन्स ऑफ लाईन ए कशी तयार करायची, त्यानंतर मेंटेनन्स ऑफ लाईन आर कशी तयार करायची,
त्याची कल्चरल प्रॅक्टिसेस बघितली. त्यानंतर क्रॉसिंग ऑफ लाईन ए विथ लाईन आर आणि त्याच्यासाठी जी कल्चरल प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठी सोईंग कसं करायचं, त्यानंतर त्याची हार्वेस्टिंग, त्यावरचे रोग, किडी याचा डिटेल माहिती या भागामध्ये बघितली. या अशा प्रकारे आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन जवारचा भाग इथं आपण संपवलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन.